अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी जरणी, ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करती, आपा टोळ झाले भक्त, तेतीचे साकल्य नृत्य, अल्पमती केवी वर्ण. सवे घेऊणी स्वामींसी टोळ जाती, अक्कल कोटासी, अर्धमार्गवणी टोळांसी, मागे परतने भाग पडे. टोळ गेली या परतणी, स्वामी चालले उठोणी, बहुत वजले सेवेकाणी, परी नच मानिले त्या. तेथुणी आणि घाले अक्कल कोटा प्रति आले, ग्रामादारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एका विंद होता, तो करी त्यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले, चोळपाचे गृहापती स्वामीसी जाणणी, ईश्वरमूर्ती चोळपा करी आदर. योग यागाधिक काही चोळपाने केले नाही, परी भक्तिस्तव पायी स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तै पासुनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसे दिवस साकरी चोळपा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजी गादेवरी, दक्ष असुनी कारभारी, परबज्ञानी असती जय. चोळपाचे गृहापती आले, कोणी एक येती, लोका चमत्कार दावती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, अनुपासी कळला वृत्तांत, की आपली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकुणी राव बोलला, काय वाणी गावात यती येऊनी, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही भेटू तया यतीवरी. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातनी वाणी निघाली, तोची यती मुते पुढे ठेली, सकल सभा चकित झाली, मती मंगली रायाची. खुन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ते पावले वंदली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी म्हणते रूपे राय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परितो तृतीयोध्याय गोडा. श्री स्वामी राजा प्रणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगरे प्रवेशे तृतीयोध्यायः.